जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मेळावा पाचोरा शहरात आयोजित करण्यात आला होता। यावेळी मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवण्यात आल्या असून जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून 4,000 कोटी रुपयांचं भरीव मदत ही शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याचं देखील यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले। तसेच विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण केला जातोय। 5 वर्ष सत्तेत असताना काय केलं ते सांगायची बोंब नाही असं म्हणत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली आहे। म्हणून बांधवांनो, आजच्या तारखेला आपल्याला या निमित्तानं ग्वाही देऊ इच्छितो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी 4,000 करोड रुपयाचं अनुदान या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी जाहीर केलेलं आहे। तर आचारसंहिता ही आचारसंहिता आपल्या अकाउंटला पैसे टाकू शकत नाही। आज इलेक्शन भरकत आहे। या इलेक्शन मध्ये वेगवेगळ्या विचारांवर, वेगवेगळ्या विषयांवर इलेक्शन जातात। आज फक्त काय दिशाभूल केली जाते। आमच्या गरीब बांधवांना सांगितलं 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता, 10 वर्षात काय केलं ते सांगितलं नाही। आता दिल्लीचं राजकारण आहे आणि आता गल्लीची त्या ठिकाणी भूल होते। या जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेत असताना काय केलं हे सांगायची वाव नाही। आता विरोधात आहे आणि विरोधामध्ये या जळगाव जिल्ह्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करतात। वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ते करतायत। वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न ते विचारतात। इलेक्शन दिल्लीचं आहे आणि विचारता गल्लीचे प्रश्न आहे। पण हा